मोहन भागवत यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। संघाचा सरसंघचालक हा हिंदू असेल, मग तो एससी किंवा एसटीचा पण असू शकेल। सरसंघचालक हा क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदू म्हणून निवडला जाईल, मोहन भागवत यांचं भाष्य। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्तीनंतर ही कार्य सुरूच राहणार, मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट। भाजपमुळे संघाला नव्हे तर संघामुळेच भाजपला अच्छे दिन, मुंबईतल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत, सरसंघचालक मोहन भागवत यांचे हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य। सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीमध्ये वरळी डोममध्ये कार्यक्रम। 100 वर्ष की संघर्ष यात्रा कार्यक्रमाचा दुसरा दिवस। महेश मांजरेकर, अभिनेता अक्षय कुमार, निर्माता करण जोहर, अभिनेत्री रवीना टंडन, अनन्या पांडे यांची उपस्थिती। गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का, राऊतांचा सवाल। तर संघ शाखेमध्ये मुस्लिमांना प्रवेश आहे का, भागवतांनी सांगावं। मुस्लिम प्रेम सलमान खान पुरतं ठेवू नये, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे संतापले। चांगल्या कार्यक्रमाला सलमान खान यांची उपस्थिती लाभली ही चांगली गोष्ट, सकाळी उठून काही ना काही बोलायचं असतं, श्रीकांत शिंदेंची राऊतांच्या वक्तव्यावर टीका। संजय राऊत यांना काम उरलेलं नसल्यानं ते उठसूट टीका करत सुटले आहेत, त्यांना कोणी सिरियसली घेत नाही। संजय राऊतांच्या आरएसएसवरील टीकेवरून शिवेंद्रराजे भोसलेंची टीका। सलमान खान यांना पहिल्या रांगेमध्ये बसवलं तर मंत्री असूनही नितेश राणे यांना मागे बसवलं, तुमचं हिंदुत्व बेगडी आहे हे आरएसएसनं दाखवून दिलं, शरद कोळी यांची नितेश राणे यांच्यावर टीका।